और गए संडे का वचन आपको याद है? हाँ, आठवण नाही? इथून आवाज नाही आहे. ठीक आहे, बघून घ्या. माहीत बघा, पटकन माहीत मध्ये बघून घ्या. आठवलं? आठवलं? हां, आठवलं आता सगळ्यांना? काय? हां, काय? स्वतःच्या मुखाने आपली स्तुती करायची. दुसरे करतात, करून द्या, पण तुम्ही करू. आज दुसरं वचन शिका. नीति वचन 18, Proverbs chapter 18, verse 16. Proverbs chapter 18, verse 16. भेंट मनुष्य के लिए मार्ग खोल देती है और उस बड़े लोगों के सामने उसे पहुंचाती है. लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करते व त्याला बड्या लोकांसोबत देते. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. ताना गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र है, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन और ज्ञान से सुनने के लिए सहायता करना. वचन प्रभु हमें समझने के लिए मदद करना, और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो मदद करना, सहायता करना. प्रभु दया रखना. वचन स्मरण रखने के लिए इनकी स्मरण शक्ति को तो बढ़ाना, और स्मरण रखने के लिए इनसे वो काम करवाना. प्रभु ये मेरी प्रार्थना है, क्योंकि जब हम कुछ करते हैं तो बराबर से हमें स्मरण रहता है. इसलिए एक्शन भी बड़ा इम्पोर्टेंट होता है, काम भी बड़ा इम्पोर्टेंट होता है. तो विश्वास के साथ काम जुड़ा हुआ है, तो इनके काम भी होने के लिए तो मदद करना यीशु के नाम से. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हम आज देख रहे हैं भेंट वस्तु के लिए. आणि आज आपण भेट वस्तूबद्दल पाहतो. जब हमें किसी को भेंट देते हैं आणि जेव्हा आपण कोणाला भेट देतो तो बहुत लोगों को अच्छा लगता है. आणि खूप लोकांना ते आवडतं. यहाँ लिखा है भेंट मनुष्य के लिए मार्ग खोल देती है. आणि लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करते. लाच नंतर मी सांगते. भेंट बोल. भेंट मतलब गिफ्ट देना, भेंट देना. ये हमारे लिए क्या करती है? मार्ग खोलती है. आणि भेट देणं हे आपल्यासाठी मार्ग मोकळा करते. भेंट देना, भेंट ये बहुत शक्तिशाली है. आणि भेट देणं हे खूप शक्तिशाली आहे. अगर सुलेमान जो ये नीति वचन लिखने वाला, आणि सुलेमान जो नीति वचन लिहिणारा, भेंट अच्छी भी है और बुरी भी है, दोनों प्रभावशाली है, दोनों शक्तिशाली बताता है. आणि भेट ही चांगली सुद्धा आहे, वाईट सुद्धा आहे, आणि दोन्ही प्रभावशाली आहेत. भेंट देने से क्या होता है? बड़े लोगों की जगह में मान होता है, सारा काम भी होता है, लेकिन भेंट देने से न्याय भी बिगड़ जाता है. आणि भेट दिल्याद्वारे काय होतं? मोठ्या लोकांमध्ये आपलं काम सुद्धा होऊन जातं, आणि भेट दिल्याद्वारे काय होतं? आपला न्याय सुद्धा बिघडून जातो. अगर किसी का न्याय चुकाना, मतलब न्याय गलत कराना है या भ्रष्ट कराना है, तो उसके विषय पर ये भेंट क्या कर देता है? काम करता है, गलत रीति से काम करता है. आणि जर कोणाचा न्याय बिघडवायचा आहे तर काय करतात? हे भेट चुकीच्या रीतीने काम करतात. अगर आप जैसे मराठी में पढ़ा लाच के विषय पर, आणि जसं मराठीमध्ये आपण वाचलं लाच विषयी, तो लाच देने से, रिश्वत, हिंदी में लिखा है रिश्वत देने से क्या करते हैं? आज हमारे सारे काम जो रिश्वत देते वो काम करा के लेते हैं. आणि लाच दिल्याद्वारे काय होतं? जे काही कामं असतात ते करून घेण्यात येतं. जहाँ उनका काम नहीं होने वाला रहेगा, रिश्वत देने से काम करा के लेते हैं. आणि जिथे त्यांचं काम होणार नसेल तिथे ती लोक काय करतात? लाच देतात आणि ते काम. रिश्वत देना और लेना दोनों भी गलत है. आणि लाच घेणं आणि देणं हे दोन्ही सुद्धा चुकीचं एक बार रिश्वत लेने की आदत लग गई, आणि एकदा लाच घ्यायची जर सवय लागली तो वो बुद्धि भ्रष्ट हो जाती, आणि मग बुद्धी भ्रष्ट और होत बुद्धि भ्रष्ट होने पर वो गलत काम करने लगता है. आणि बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर तो चुकीची काम करायला. जहाँ न्याय करना है वहाँ क्या करेगा? न्याय न करते हुए गलत काम करेगा. आणि जिथे न्याय केला पाहिजे तिथे तो न्याय न करता तो चुकीचं काम करेल. इसलिए परमेश्वर ने आज्ञा दिया, आणि म्हणून देवाने आज्ञा दिली, तू रिश्वत न लेना. आणि तू लाच घेऊ नको. पढ़ेंगे हम उस वचन को. निर्गमन अध्याय 23, निर्गमन अध्याय 23 उसका 8. त्याचं 8. एक्सोडस निर्गमन 23 अध्याय 23 वर्स 8. त्याचं 8. लाच घेऊ नकोस. हाँ, रिश्वत लेना नहीं, कारण लाच डोळसांना आंधळे करते. हाँ, वो क्या करती है? आप अंधा कर देती है. क्या सही क्या गलत दिखाई नहीं देता उसको. क्या लगता है उसको? सिर्फ क्या दिखता है? अरे मुझे पैसा मिल रहा है, बस वो पैसे से, अरे मुझे ये केस पास नहीं कराना है, ये
न्याय का ऐसा नहीं कराना, ये दिखाई नहीं देती, अंधा कर देती है। आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करते। हाँ, जो जहाँ धर्मियों को न्याय देना है वहाँ न्याय नहीं देने पाते, इसलिए रिश्वत देना ये गलत है आणि म्हणून लाच देणं हे चुकीचं आहे, रिश्वत लेना भी गलत है। आणि लाच घेणं हे तो सुद्धा चुकीचं इसलिए आहे। परमेश्वर ने कहा तू रिश्वत नहीं लेना, आणि म्हणून देव म्हणतो तू लाच घेऊ और नको, तू रिश्वत लेगा तो अंधा हो जाएगा। आणि जर तू लाच घेशील तर तू आंधळा एक बार होशील। तुझे रिश्वत लेने की आदत लग गई आणि एकदा तुला लाच घेण्याची जर सवय तो लागली तू गलत कामों में फंसेगा, आणि तू चुकीच्या कामांमध्ये फसशील, और इसके कारण क्या हो जाएगा, आणि म्हणून काय होईल, तू अंधा हो जाएगा, गलत काम करेगा। आणि तू आंधळा होशील आणि तू चुकीची कामं करशील। हमारे पढ़ेंगे डिटरनॉमी अनुवाद 16 अध्याय 16 उसका 19। त्याचं 19। डिटरनॉमी अनुवाद व्यवस्था विवरण अनुवाद 16 अध्याय 16 उसका 19। त्याचं 19। विपरीत न्याय करू नये, तू गलत रीति से न्याय करे नहीं, पक्षपात करू नये, तू पक्षपात करे नहीं, आणि लाच घेऊ नये, इसलिए तू रिश्वत न लेना। कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे। हाँ, क्या करता है रिश्वत लेना, क्या होता है एक बुद्धिमान को बुद्धिमान की बुद्धि तो भ्रष्ट करेगा लेकिन आंख भी अंधा करता है, आणि नीतिमानांच्या दाव्यांचा विपर्यास करते। वो क्या कर देता है, न्याय में गड़बड़ी लाता है। इसीलिए प्रियो, हम जैसे देखा कि भेंट देना एक अच्छी बात है, लेकिन भेंट देना किसी को गलत रीति से किसी को बिगाड़ने का भी साधन हो सकता है। आणि भेट देणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु भेट देणं हे कोणाला बिघडण्याचे सुद्धा साधन बनू शकते। तो इसलिए प्रियो, परमेश्वर के वचन के अनुसार भेंट देने से हमारे बहुत सारे, यहाँ लिखा है कि जब तू किसी को भेंट देता है तो तू तेरे लिए तू क्या करता है, मार्ग खोल लेता है। आणि म्हणून इथे देण्यात आलेलं आहे की जेव्हा तू कोणाला भेट देतो तू काय करतो, स्वतःसाठी मार्ग मोकळा करतो। भेंट वस्तु हम इसलिए देते ताकि सामने वाला हमारे साथ कृपा से रहे, आणि भेट वस्तू आपण यासाठी देतो की समोरचा व्यक्ती आपल्यासोबत कृपायुक्त और राहावा, उसकी दया और एक अच्छा रिलेशनशिप बनने के लिए। आणि त्याचं दया आणि एक चांगलं नातं बनण्यासाठी हमारा भेंट देने का मुख्य उद्देश्य है हम एक उदात्त दिल वाले, यानी देने वाला हृदय हमारा काइंड हार्ट है और गिविंग हार्ट है, इसीलिए हम भेंट दे रहे हैं, ये हमारा मुख्य उद्देश्य होता है। लेकिन हमारा भेंट देना किसी को पाप में गिराना या लांच गिरा के या रिश्वत दे के अपना काम करा के लेना, वो हमारा उद्देश्य नहीं होता। आणि भेट देणं हे आपला त्यामागे हा उद्देश असतो की माझं देणारं अंतःकरण आहे, पण भेट देणं यामागे आपला हा उद्देश नसतो की मी लाच देणार आहे आणि लाच देऊन वाईट काम करून घेणार आहे। बाइबल में एक अच्छा उदाहरण दिया गया है, वो है सुलेमान राजा के विषय पर। आणि बायबलमध्ये एक चांगलं उदाहरण देण्यात आलेलं आहे सुलेमान राजाबद्दल। पहला राजा अध्याय 5 पहिला राजा अध्याय 5 उसका 1 से 12 तक, त्याचं 1 ते 12 पर्यंत। फर्स्ट किंग चैप्टर 5 पहिला राजा अध्याय 5 1 से 12। त्याचं 1 ते 12। हम यहाँ देखते हैं कि हिराम से जब लकड़ी उसे सुलेमान को मंदिर, परमेश्वर का मंदिर बनाने के लिए जब उसने लकड़ियों का व्यापार करने के लिए जो रखा लेन देन, उसमें सुलेमान उसके लिए अन्न सामग्री देता था। आणि हिरामाकडून काय झालं, तो काय करायचा, लाकडाचा व्यापार घ्यायचा देवाचं मंदिर बांधण्यासाठी। आणि काय झालं, सुलेमानाला देवाचं मंदिर बांधायचं होतं और सुलेमान को परमेश्वर का मंदिर आणि बांधना था, त्याच्यासाठी त्याला देवदारू लाकडं पाहिजे होती। और उसके लिए उसको देवदारू लकड़ी आणि चाहिए। ते लाकडं हिराम म्हणून एक राजा आहे लेबनॉनचा, त्या राजाकडून त्याला ती लाकडं पाहिजे होती। और वो जो लकड़ी है वो हिराम एक राजा है, उसके और से उसको वो लकड़ी चाहिए थी। आणि त्यासाठी त्याने काय केलं, सुलेमानाने त्याची चांगली त्याला भेट दिली और उसके लिए सुलेमान ने उसको भेंट दिया, आणि त्यामुळे हिराम खूप खुश झाला। और इसलिए हिराम बहुत खुश हुआ, एवढा खुश झाला और इतना खुश हुआ की त्याला जे माणसं, लाकडाचं काम करणारी माणसं, लाकडं ही सगळी त्याने प्रोव्हाइड केली। और लकड़ी का काम करने वाले मनुष्य और जो लकड़ी थी उसने सारा प्रबंध कर दिया, आणि देवाचं मंदिर चांगल्या रीतीने बांधकाम करण्यासाठी मदत झाली। और परमेश्वर का मंदिर अच्छे रीति से बनाने के लिए मदद हुआ। त्यासाठी सुलेमानाला काय द्यावं लागलं, और उसके लिए सुलेमान को उससे क्या देना स्टार्टिंगला पड़ा, काही भेट द्यावी लागली और शुरुआत में उसको कुछ भेंट देना आणि पड़ा, नंतर थोड्या वर्षापर्यंत त्याला अन्न सामग्री जी इस्रायल देशातून हिराम लेबनॉनला द्यावी लागली। और अन्न सामग्री क्या करना पड़ा, हिराम को देना पड़ा। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे और बताने के उद्देश्य क्या की है, जेव्हा आपण एखादी भेट वस्तू देतो और जब हम कोई भेंट वस्तु देते हैं तर मार्ग उघडला जातो। और मार्ग खुला हो जाता है।
त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आहे देव. और उसका अच्छा उदाहरण है देवालाही भेट वस्तू खूप आवडते. और परमेश्वर को भेंट वस्तु बहुत अच्छी लगती है. निर्गमन अध्याय 25. निर्गमन अध्याय 25. निर्गमन अध्याय 25 त्याचं 1 पासून. उसका 1 से. एक्सोडस निर्गमन 25 अध्याय 25 1 पासून. उसका 1 से. परमेश्वर मोशेला म्हणाला. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग की इस्रायल लोकांना सांग त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. त्यांनी माझ्यासाठी भेंट आणावी. हिंदी में लिखा है भेंट. वो मेरे लिए भेंट लाए. ज्या कोणाची यानी परमेश्वर भी चाहता है कि भेंट. परमेश्वर को भी भेंट अच्छा लगता है, यानी गिफ्ट. आणि देवाला सुद्धा अर्पण आवडतं म्हणजे दान. आप लोग को भी गिफ्ट अच्छा लगता है ना? आणि तुम्हाला सुद्धा गिफ्ट आवडतं ना? नहीं अच्छा लगता है? कोई आपको आए, आपके प्रोग्राम आपके घर में आए और खाली हाथ आए तो आपको कैसा लगता है? आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी रिकामी हाताने आले मग तुम्हाला कसं वाटतं? लेकिन जब कुछ साथ में लेकर आते और बोलते हैं तो कैसा लगता है? हाँ तो कोई जरूरत नहीं था. ठीक है. वो तो एक बोलने का तरीका रहता है ना, इसकी कोई जरूरत नहीं है, लेकिन फिर भी बहुत अच्छा लगता है ना, क्योंकि भेंट सबको अच्छा लगता है. आणि भेट ही सर्वांना आवडते. लेकिन भेंट देने से क्या होता है? आणि भेट दिल्याद्वारे काय होतं? यहाँ हम देखते हैं कि परमेश्वर कहता है कि मार्ग खुलते हैं हमारे. आणि इथे आपण पाहतो की देव म्हणतो की मार्ग आपल्यासाठी. अगर आप किसी के घर में जाते हो, भेंट लेकर जाओ, वो नेक्स्ट टाइम भी आपको वेलकम करेगा. आणि जेव्हा तुम्ही कोणाच्या घरी जाता, तुम्ही भेट घेऊन जाता, पुढच्या वेळेला सुद्धा तुमचं स्वागत करेल. वो आपको आदर से बुलाएगा. आणि तो तुम्हाला आदराने क्योंकि आप उसको भेंट ला रहे हो. कारण तुम्ही त्याला भेट देता. आप खाली हाथ जाओ, आणि तुम्ही रिकामे वो आपको हाताने एकदम वेलकम नहीं करेगा. आणि तो तुमचं आपलं स्वागत करणार. लेकिन आप भेंट लेके जाते हो आणि तुम्ही त्याला भेट घेऊन तो जाता. आपके लिए वो घर खुल जाता है. आणि तुमच्यासाठी तो घर उघडण्यात मान सम्मान मिल जाता है. आणि तुम्हाला मान सन्मान जो भेटतो. यहाँ लिखा है ना कि 16वें वचन में उसे बड़े लोगों के सामने पहुंचाती है. भेंट क्या करती है? बड़े लोगों के सामने पहुंचाती है. अगर आप बड़े बड़े लोगों को भेंट दोगे, बड़े बड़े लोगों के सामने जाओगे. अगर आप देखो, जैसे उदाहरण के तौर पर अगर कुछ काम करने के लिए हम किसी को, बड़े ऑफिसर को या इसको भेंट देते, तो वो भेंट क्या करती है? बड़े ऑफिसर के सामने पहुंचाती है. हाँ तुमसे काम नक्की होईल जावा. ऐसा हम बड़े लोगों के सामने जा पाएंगे? आणि असं आपण मोठ्या लोकांसोबत जाऊ लेकिन जब शकतो. वो भेंट देते हैं आणि जेव्हा आपण भेट देतो वहाँ पर सब काम हो जाता है. आणि तिथे सर्व काही काम होऊन जातात. फायदा असतो. इसीलिए प्रियो, जो बाइबल में लिखा है सुलेमान ने एकदम करेक्ट लिखा है. आणि म्हणून जे बायबलमध्ये सुलेमानाद्वारे लिहिण्यात आलेलं आहे ते एकदम योग्य कि आहे. भेंट देने से हमारे मार्ग खुलते हैं, रिश्ते बनते हैं. आणि भेट दिल्याद्वारे आपले मार्ग मोकळे होतात आणि आपलं नातं बनतं. सुलेमान बुद्धिमान था. उसने भेंट देकर क्या किया? हिराम से, जो लेबनान का राजा था, उससे बराबर से अपना काम निकलवाया. आणि सुलेमान हा बुद्धिमान होता म्हणून जो हिराम जो लेबनॉनचा राजा होता त्याच्याकडून आपलं काम काढून घेतलं. बाइबल में ऐसे 5 जन हैं. आणि बायबलमध्ये अशी 5 जण आहेत जिन्होंने क्या किया, जिन्होंने 5 जन, मतलब 5 बातें हैं मैं आपको बताना चाहती हूँ, जो मुख्य उद्देश्य है जिसके द्वारा भेंट देने से काम वो लोग ने करके लिए. आणि 5 असे मुख्य उद्देश आहेत की त्यांच्याद्वारे त्यांनी भेट देऊन स्वतःची कामं करून घेतली. पहले मैं आपको पढ़वाना चाहती हूँ एक वचन, नीति वचन पढ़ेंगे. नीतिसूत्रे वाचूया. 17 अध्याय अध्याय 17 और उसका 8 पढ़ेंगे पहला. आणि त्याचं 8 वाचूया. घेणाऱ्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मौल्यवान आहे. ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते तो चातुर्याने करतो. हमारी हिंदी में क्या लिखा है मालूम? देने वाले के हाथ क्या करते हैं? लेने वाले को मनी का काम देते हैं. मनी का काम देते हैं. जैसा पुरुष जिधर फिरता है उधर उसका काम सफल होता है. सच है, याद रखना. वो ऐसे एक मनी है आणि ते एक असं मनी आहे जो आपके हाथ में है. आणि जे तुमच्या हातामध्ये आप आहे. जहाँ जाओगे सफल होगे. आणि तुम्ही जिथे जाल तिथे उधर मान मिलेगा, तिथे तुम्हाला उधर मान सम्मान मिळेल. मिलेगा. तिथे सन्मान भेटेल. तब जब आप भेंट देने वाले लोग होंगे, आणि केवळ जेव्हा तुम्ही भेट देणारी लोक गिफ्ट असाल देने वाले लोग होंगे. आणि भेट देणारी लोक असाल. उसी अध्याय में 19 अध्याय का 6 पढ़ेंगे. 19 अध्यायाचं 6. तर मनुष्याची बहुत लोक हाजी हांची करतात. दानशूराचा प्रत्येक जण मित्र असतो. कळालं का? वाचलं तिने काय मराठीत? पुन्हा वाच. तर मनुष्याची, हाँ, जो देने वाला है, उदार देने वाला व्यक्ति है, बहुत लोग हाजी हांची करतात. बहुत से लोग उसे मना लेते हैं. बहुत हाजी हाजी, हाँ जी बोलिए जी, बैठिए जी, आइए जी, ऐसे क्या कर रही है जी, जी जी लगा कर बोलेंगे. और दानशूराचा प्रत्येक और जण भेंट मित्र देने वाला हर एक पुरुष का, प्रत्येक जण मित्र हर एक असतो. जन, हेलो कैसे आहात,
हाय फ्रेंड, सब फ्रेंड है, सब फ्रेंड। क्यों दे रहा है ना भेंट, आणि कारण तो भेट देत आहे। इसलिए हमेशा याद रखो भेंट देना ये बाइबल के अनुसार अगर हम देखेंगे तो उसके द्वारा हमारे लिए मार्ग खोलने वाला है। आणि भेट देणे त्याच्याद्वारे आपला मार्ग मोकळा तो होतो। भेंट वस्तु देना पहला पॉइंट, एक हमारा हम एक देने वाला हमारा हार्ट है, हमारा हार्ट परमेश्वर ने देने वाला बनाया है, वो दिखाता है। आणि भेट दिल्याद्वारा आपलं जे अंतःकरण आहे ते देणारं आहे आणि देवाने कशा रीतीने बनवलेलं आहे हे दर्शनात येतं। इसी अध्याय में 21 का 14 में पढ़ेंगे आणि 21 से 14 वाचूया। गुप्त में दी गई भेंट से क्रोध ठंडा होता है और चुपके से दी हुई घूस से बड़ी जंजलाहट भी थमती है। क्या लिखा है? अगर आप गुप्त से किसी को भेंट दोगे आणि जर तुम्ही एकांतामध्ये कोणाला भेट देता और वो गुस्सा है आपसे आणि जर तो तुमच्याशी तो रागावलेला आहे क्या हो जाएगा? आणि मग काय होईल? क्रोध ठंडा हो जाएगा, आणि राग शांत होऊन जाईल हो जाएगा, आणि होऊन जाईल। हो जाएगा बाबा, बाइबल कहता है हो जाएगा तो हो जाएगा, आणि बायबल जर आपल्याला सांगतो होऊन जाईल तर होऊन जाईल, होता है। आणि होतं। कोई गुस्सा है, देखो आपकी बीवी गुस्सा होती है, आणि तुमची बायको रागावते, आप जाके उसको साड़ी लाते हो आणि तुम्ही जाऊन तिला साडी या आणता, गजरा लाते हो, गजरा आणता, सारा गुस्सा, आणि सर्व राग, वो गजरे को देखते ही इतने से 10 रुपए का गजरा, आणि 10 रुपयाचा गजरा, दाल बेटो 20 रुपए का गजरा, आणि 20 रुपयाचा गजरा, हाँ, इतने बड़े क्रोध को, बीवी के गुस्से को आणि बायकोच्या रागाला आणि शांत करून। अगं बघ ना आशू, मी तुझ्यासाठी काय आणलंय? तुम्ही काय आणता, तुम्ही कायचे आणता? बघ ना, वाचताय का येत? कोणत्या शाळा? हे बघ, हे घ्या गजरा, वाचन येते ना, डोक्याला लावते, मी डोक्यात लावतो, मग ती डोक्यात लावून दिला की लगेच अय्या थँक्यू दिल्याबद्दल निवडला, बरोबर आहे? असं स्त्रियांच्या बाबतीत, पुरुषांच्या पण बाबतीत, जो तुमचा नवरा रागवलेला आहे, अगर आपका पति गुस्सा है, तुम्ही त्यांना पर्स आणून द्या, और आप त्यांच्या आवडीची वस्तू आणून द्या, और उनकी पसंदीदा वस्तू ला, त्यांचा राग काय होऊन जातो? और उनका गुस्सा क्या हो जाता थंड है होऊन जातो। और शांत हो जाता है। एखाद्याचं गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा काही गोष्टी जर रागवलेली असतील, रागवले, तिथं जर आपण थोडीशी भेट दिली तर काय होऊन जातं? सगळं काही शांत वातावरण होऊन जातं। हे नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखो। म्हणून इथे काय जे दिलेलं आहे ना, गुप्त में दी हुई भेंट क्रोध को ठंडा करती है, एकांती दिलेली देणगी राग शमवते, आणि लपून दिलेली घुस पदरात झाकलेली लाच जंजलाहट को थाम देती, शांत कर देती है। इसीलिए कभी कभी हमें भेंट देना जरूरी होता है। आणि म्हणून कधी कधी आपल्याला भेट देणं गरजेचं असतं। इसहाक को लड़की, उसकी बीवी उसको मिली, लेकिन आपको मालूम है उसके लिए अब्राहम ने क्या दिया? भेंट दिया। जब उसके नौकर ने रिबेका को बंगड़ी पहनाया, आणि जेव्हा त्याच्या नोकरांनी रिबेकाला बांगडी घातली, वो भेंट देखने के बाद आणि ती भेट लाबान बघितल्यानंतर घर में बुला के लाया, आणि तिने घरामध्ये नहीं बोलवलं, लाबान ने घर में बुलाया, लाबानाने घरी तो बोलवलं, बीवी जवळ बसलेला ना, लाबान दौड़ के आया ना, एकदम मोठ्या जाड्या जाड्या बांगड्या दिल्या, पाटल्या घ्यायला आला ना तो, और वो लेने के लिए आया। आणि जेव्हा आप पढ़ो वहाँ ऐसा लिखा है जेनेसिस 24:53, जेनेसिस 24:53, उस नौकर ने, अब्राहम के नौकर ने रिबेका को, लाबान की माँ को कपड़े गहने दिए, ये भेंट देने के कारण शादी के लिए वो लोग तैयार हुए, आणि त्या नहीं अब्राहम तो रिबेका नहीं मिलती। आणि नाही तर त्याला रिबेका भेटली नसती। भेंट देने से इसहाक को क्या मिली? बीवी मिली। आणि भेट दिल्याद्वारे इसाकाला बायको भेटली। हम देखते हैं याकूब ने भी जब एसाऊ गुस्से में था, आणि याकूबाने सुद्धा जेव्हा एसाव रागामध्ये होता, क्या किया? आणि काय केलं? उसे समेट करने के लिए पहले उसने जो कुछ कमाया था, सारी भेड़ बकरियां, थोड़ी सी धन संपत्ति, पहले नौकरों के हाथ में भेजी और कहा मैं तेरा दास हूँ, ये सब जो मैंने कमाया वो मैं तुझे भेंट देने आया। एसाऊ गुस्से में था, आणि एसाव रागामध्ये होता, छोड़ना नहीं, आणि सोडणार नाही। लेकिन जैसे उस भेंट को देखा, आणि जसं त्या भेटीला पाहिलं, गुस्सा शांत हो गया। आणि राग त्याचा शांत झाला। मालूम हुआ?
फिर हम देखते हैं कि याकूब जो बूढ़ा होने के बाद आणि याकूब म्हातारा झाल्यानंतर जब उसके बच्चों के द्वारा जब गड़बड़ी वहाँ हो रेशन लेने के लिए गए थे आणि जेव्हा ती लोक रेशन घेण्यासाठी गेलेले तो क्या किया, आणि काय झालं, आप उस वचन को पढ़ सकते हैं, उत्पत्ति अध्याय 43 उसका 11 से 14 तक। कहा कि तू फारो के लिए फिरौन के लिए कुछ लेकर जा, यहाँ के इस देश की कुछ वस्तुओं को लेके जा और उसको भेंट दे, ताकि जो कुछ गुस्सा है वो तुझ पे। कौन गुस्सा था? यूसुफ, आणि कोण फिरौन का राज करने वाला, इजिप्ट देश पे राज करने वाला जो तुझसे नाराज है आणि इजिप्त देशावरती राज्य करण्याचा तुमच्याशी रागावलेला आहे, वो इस भेंट को देखकर क्या हो जाएगा? शांत हो जाएगा। आणि तो ह्या भेटीला बघून शांत होतो। इसलिए याकूब ने क्या किया? आणि म्हणून याकूबाने काय भेंट केलं? वस्तुओं को दिया आणि भेट वस्तूंना दिलं। उसका वचन आप पढ़ सकते, जेनेसिस 43 11 से 14। उत्पत्ति अध्याय 43 ते 11 ते 14। याकूब ने एसाऊ को शांत करने के लिए आणि याकूबाने एसावला शांत भेंट करण्यासाठी जो दिया आणि जी भेट दिली वो वचन है जेनेसिस 32 उत्पत्ति अध्याय 32 3 से 21 तक पढ़ सकते हैं। ते असं 3 ते 21 पर्यंत वाचू अभी शकतो। आगे की अबीगेल, आणि पुढचं अबिगेल, आप में से कितने लोग जानते हैं अबीगेल को? बताइए कौन है अबीगेल? आणि अबिगेल कोण आहे? पूछा आपको, बताइए। अबीगेल क्या? थोड़ा सा जोर पे दिमाग करो, नहीं जोर में दिमाग नहीं डालो, दिमाग पर जोर डालो। नाम जाना तो अच्छा ना लगता है। याद आया? नंतर झाली, अगोदर ती कुणाची होती? तो बरोबर पॉइंट बघा, दाविदाची बायको ती नंतर झाली, पण पहिली ती कुणाची होती? और पहली वो किसकी थी? ठीक है, हरला जाऊ तिथे। हा, काय नाव आहे त्याचं? नाव काय त्याचं? नाबाल। नाबाल नाव आहे त्याचं, मूर्ख ज्याला म्हणतात, त्याच्या नावाचा अर्थ आहे मूर्ख। तो नाबालाची पहिली बायको होती और नाबाल की पहली पत्नी थी। आणि काय झालं, त्याने जेव्हा दाविदाने त्याला सांगितलं की आम्ही तुझ्या मेंढपाळाचं रक्षण करतो, और दाऊद ने उसको बताया कि हम तेरे भेड़ों की रक्षा करते हैं। आता तू मेंढरांची ऊन कातरत आहे, और तू भेड़ों की ऊन कातरत, तर मग तू आम्हाला काहीतरी दे, और तू हमको तुझ्या आनंदाने काहीतरी दे। और तू आनंद के द्वारा हमको कुछ तो दे। तो बोला कोण दावीद? और कौन दावीद? आम्ही नाही ओळखत। और भी उसको नहीं असे किती लुच्चे दिच्चे पडतात, आपल्याला मालकाच्या विरोधात निघतात, मी नाही ओळखत अशा गुंड्यांना, मैंने पहचान ऐसे गुंडों को। क्या हुआ? आणि काय झालं? दावीद गुस्सा हो गया, आणि दावीद रागावला, अपने लोगों को लेकर उसको मारने के लिए निकला। आणि तो त्याच्या लोकांना घेण्यासाठी त्याला मारण्यासाठी बोला आज नाबाल की क्या है? लास्ट दिन है। आणि आज नाबालाचा शेवटचा दिवस जैसे आहे। उसकी पत्नी अबीगैल को समझ में आया कि नाबाल ने क्या किया है, मूर्खता का काम, अबीगैल ने क्या किया? पहला सैमुएल अध्याय 25 में पढ़ सकते 18 और 35। वो जाकर कुछ भेंट वस्तु, रोटियां, अंजीर की टिकिया, मांस के टुकड़े, ऐसे बहुत सारे आइटम लेकर वो क्या की, दावीद जैसे सामने से आ रहा है उसके सामने रखी, मुंह के बल गिर के दंडवत किया और बोला ये आपके लिए लाया है, आप इस भेंट को ग्रहण करो। और दावीद का गुस्सा ठंडा हो गया और उसने नाबाल को नहीं मारा। आणि त्यांनी नाबालाला नाही मारलं। अभी आपको समझा? तो भेंट देने से सामने वाले का गुस्सा ठंडा होता है। आणि भेट दिल्याद्वारे समोरच्या व्यक्तीचा राग शांत तो होतो। फिर आज ये वचन हमें क्यों बताया गया? आणि मग आज हे वचन आपल्याला का सांगण्यात मैं आले? और एक लास्ट पॉइंट बता के फिर अपनी ड्यूटी से जाएंगे। परमेश्वर ने भी अपना खुद का बेटा हमें भेंट किया है। आणि देवाने सुद्धा स्वतःचा मुलगा आपल्याला भेट दिलेला आहे। कुलसियों की पत्री में पढ़ सकते हैं, इब्रानियों की पत्री में पढ़ सकते हैं,
तिमोथी की पत्री में पढ़ सकते हैं, जहाँ स्पष्ट रीति से लिखा है कि परमेश्वर ने अपना बेटा हमें भेंट बोलकर दिया है। आणि एफएसीकरण पत्रेमध्ये, तिमोथीच्या पत्रेमध्ये आणि इब्रियकरण पत्रामध्ये तुम्ही वाचू शकता की तिथे स्पष्ट रीतीने देण्यात आलेले आहे की देवाने त्याचा मुलगा परमेश्वर आपल्याला को भेट सिर्फ म्हणून भेंट पसंद है ऐसा नहीं लिखा, आणि देवाला फक्त भेट आवडते असं नाही, लेकिन उसने भेंट दिया भी। आणि त्याने भेट दिली। अगर भेंट देना गलत है तो परमेश्वर अपना बेटा नहीं देता। आणि जर भेट देणे हे चुकीचं असतं तर देवाने स्वतःचा मुलगा नसता दिला। याद रखो, भेंट लेना गलत है तो फिर परमेश्वर भेंट लेता नहीं। आणि जर भेट घेणे हे चुकीचं आहे तर देवाने सुद्धा भेट घेतली। परमेश्वर ने कहा जो इस्राएली लोग मेरे लिए भेंट लाएंगे तो उसे मोसेस ले लेना, मेरी तरफ से तू ले लेना। आणि देवाने मोशेला सांगितलं की तू इस्राएली लोक जे काही भेट आणतील तू ते घे। और परमेश्वर को कौन सी भेंट चाहिए वो खास परमेश्वर बताया अभी, उसको क्या चाहिए। अभी भेंट लाने वाला कुछ भी ला सकता है, आणि भेट आणणारा काही आणू शकतो, ला सकता है, आणि आणू शकतो ना। परमेश्वर ने ऐसा नहीं बोला, परमेश्वर ने बोला मुझे यही वस्तुएं चाहिए। आणि देवाने सांगितलं की मला ह्याच वस्तू हव्या आहेत। आप पढ़ो, वहाँ दिया गया है कौन सी वस्तु है। आणि तुम्ही तिथे वाचू शकता कोणते कोणते जो वस्तू हमने आहेत। 110-25 पढ़ा ना, निर्गमन 25 अध्याय, मैंने तो सिर्फ एक ही वचन पढ़वाया, आगे 2-3 में आप पढ़ोगे तो लिस्ट जानोगे कि परमेश्वर को क्या क्या चाहिए। आणि निर्गमन 25 तसं 2-3 पासून जर तुम्ही वाचलं तर पुढे देण्यात आलेले आहे की देवाला काय काय हवं आहे। हाँ, और वो भेंट उसने कहा कि तू चाहिए, मुझे वो चाहिए, और लोगों ने दिया भी। आणि ती भेट त्यांनी सांगितली की मला ती हवी आहे आणि लोकांनी ते दिलं सुद्धा। पहला सोना, चांदी, पीतल। हाँ, ये अगर आप लिस्ट देखोगे ना बहुत सारे हैं लिस्ट, आणि जर तुम्ही लिस्ट पाहिली तर ती खूप सारी आहे। और लोगों ने इतना दिया, आणि लोकांनी एवढं दिलं, इतना दिया, आणि एवढं दिलं, आखिर में मोसेस ने बोला बस करो, आणि शेवटी मोशेने त्यांना सांगितलं की तुम्ही आता बस करा, बंद करो। तो भी लोग लाते गए, आणि तरी सुद्धा लोक आणत गेले। क्यों? आणि का? क्योंकि लोगों ने भी देखा कि जब हम परमेश्वर को भेंट दे रहे हैं तो हमें और भी मिलते जा रहा है। आणि लोकांनी सुद्धा पाहिलं की जेव्हा आम्ही देवाला भेट देत आहोत तर आम्हाला आणखी मिळत तो चाललेलं जिस आहे। जो परमेश्वर भेंट लेता है वो परमेश्वर भेंट भी दिया है। आणि जे देव भेट घेतो त्या देवाने भेट सुद्धा दिलेली उसने आहे। अपना बेटा हमारे लिए दिया, आणि त्यांनी स्वतःचा मुलगा सबसे आपल्यासाठी बेस्ट दिला। जो उसके पास था, आणि सर्वात उत्तम जे त्याच्याकडे जो होतं, सबसे अच्छा, आणि जे सर्वात जो उत्तम, हमारे लिए उपयोगी। आणि जे आपल्यासाठी उसने उपयोगी क्या आहे। बोला, अरे काय देतो मी यांच्यासाठी लुसिफरला देतो, और मैं इनके लिए लूसीफर को देता हूँ, हा स्वर्गदूत देऊन टाकतो, और ये सर्वदूत दे रहा जाने है, लुसिफर मर, और जहाँ लूसीफर तुम मर। असं नाही केलं। और इस रीति से नहीं किया। सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तो आहे येशू। और सब में ज्येष्ठ और श्रेष्ठ जो है वो यीशु, उत्तम भेट दिली, और उत्तम भेंट उसने आणि दिया। ती भेटच्या द्वारे आज आपण इथे आहोत। और उस भेंट के द्वारा आज हम लोग यहाँ पर हैं। आज आत्मिक रीतीने परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं माहितीये? और आत्मिक रीति से परमेश्वर का वचन आज हमसे क्या कहता है? पहिली बात, आपण एकमेकांना, देवाला तर तुम्हाला भेट द्यायचीच आहे, पण त्याच रीतीने तुम्हाला एक दुसऱ्यांनाही भेट देणं गरजेचं आहे। और परमेश्वर को तो आपको भेंट देना ही है, लेकिन एक दूसरे को भी भेंट देना है। देताना उत्तमातलं उत्तम द्या, और देते वक्त आप लोग उत्तम से उत्तम कारण दो। भेट वस्तू तुमच्या अंतःकरणात तुमचा उदार हृदय दर्शवतं। और भेंट देने के द्वारा आपका जो उदार अंतःकरण है वो दर्शाता है। जो हमने पढ़ा ना 19 अध्याय का 6 वचन पढ़ा था, प्रोवर्ब्स का 19 का 6, उदार मनुष्य को बहुत से लोग मना लेते हैं, दानी पुरुष का मित्र सब कोई बनता है। उदार मनुष्य को बहुत लोग, क्योंकि उसका उदार क्यों लिखा गया? क्योंकि वो दे रहा था, देने के द्वारा उसका हार्ट कैसा है, उसका देने वाला दिल कैसा है वो जानने में आ गया। आणि देण्याच्या द्वारे त्याचं अंतःकरण कसं आहे हे ओळखण्यात आलेलं आहे। हमारा परमेश्वर बहुत अच्छा है, इसलिए उसने बहुत अच्छा गिफ्ट दिया। आणि आपला देव हा खूप चांगला आहे म्हणून त्याने खूप चांगली भेट आपल्याला वैसे ही हमें भी एक दूसरे को गिफ्ट देना है, आणि तसंच आपल्याला सुद्धा एकमेकांना भेट और द्यायची अगर आहे। कोई गिफ्ट देता है तो उसे देना भी है। आणि जर कोणी आपल्याला भेट देतं तर ती आपल्याला घ्यायची सुद्धा आहे। ये आज का वचन है। तो इसका मतलब हम जब किसी को भी रिश्ता बनाने के लिए, अगर हमें एक भाई हमसे नाराज है तो हमें भेंट देकर अपने भाइयों से अपना रिश्ता मना दो और बिगड़े हुए रिश्ते को सुधार दो। आणि जर तुमचा कोणता भाऊ जर तुमच्याशी रागावलेला आहे तर तुम्ही भेट देऊन स्वतःचं जे नातं बिघडलेले आहे ते सुधारून। अगर आपकी बीवी, आपका पति, आपका बेटा, आपके बच्चे या कोई भी रिश्ता बिगड़ गया है तो भेंट देकर उसे बनाओ, लेकिन रिश्ता जाने मत दो, रिश्ते पकड़े रखो। आणि जर तुमची बायको किंवा तुमची मुलं जर तुमच्याशी रागावलेली आहे तर भेट देऊन काय करा, ते नातं पुन्हा बनापर्यंत ते नातं तुटून देऊ नये। परमेश्वर ने अपना बेटा देकर आज हमें पकड़ लिया, आज हमें बना लिया। आणि देवाने आज स्वतःचा मुलगा देऊन आज आपल्याला पकडलेला आहे, आपल्याला वाचवलेला आहे, आज हमें बना लिया है, आज आपल्याला बनवलेला आज आहे, हमसे
रिश्ता जोड़ा है। आणि आज आपल्याशी नातं जोडलेलं सच आहे। है। वैसे ही हम भी अगर आज प्रभु को देंगे, एक दूसरे को देंगे, आणि या प्रभूला असं आज आपण देऊ, एकमेकांना देऊ। जब हम प्रभु को देते हैं तो प्रभु से हमारा रिश्ता बनता है। जब हम एक दूसरे को देते हैं तो एक दूसरे से हमारा रिश्ता बनता है। आणि जेव्हा आपण देवाला देतो तेव्हा देवाशी आपलं नातं बनतं आणि जेव्हा एकमेकांना देतो तेव्हा एकमेकांशी आपलं नातं बनतं। प्रभु चाहता है कि हम काइंड हार्ट, देने वाला हार्ट हो, आणि देवाची इच्छा आहे की आपलं जे अंतःकरण आहे ते दयाळू आणि देवाला रिश्ते बनाओ आणि नातं बनवा। बाइबल हमें बताता है आणि बायबल आपल्याला सांगतं नए करार में, नवीन करारामध्ये अगर लूक अध्याय में आप पढ़ोगे आणि लूका अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं, वहाँ एक चतुर भंडारी के विषय पर प्रभु ने दृष्टांत बताया है। आणि तिथे एका चतुर भंडाऱ्याविषयी देवाने एक दृष्टांत सांगितलेला आहे 16वें अध्याय में हो। आणि 16व्या अध्यायामध्ये आहे ते। वहाँ पर एक चतुर भंडारी था, एक आदमी के साथ, एक आदमी के पास एक काम करने वाला वर्कर था, मतलब मैनेजर था। आणि तिथे काम करणारा एक मॅनेजर होता। वो मैनेजर अच्छा नहीं था। आणि तो जो मॅनेजर होता तो चांगला धनी बोला, चल तेरा सब कुछ हिसाब कर, अभी मैं तुझे नहीं रखने वाला हूँ। आणि धनी म्हणाला की तू तुझा हिशोब कर, आता मी तुला ठेवणार तो नाही। इस मैनेजर ने क्या किया, लोगों ने मुझे अपने घर में लेना चाहिए, आणि या मॅनेजरनी काय केलं की लोकांनी मला त्यांच्या घरामध्ये घेतलं पाहिजे। इसीलिए उसने क्या किया, आणि म्हणून त्यांनी काय केलं, उसने जो उसके कर्जदार थे उन सब लोगों का कर्जा कम करवाया। आणि जे त्याचे कर्जदार होते त्या सर्वांचं कर्ज त्यांनी कमी करवलं। और क्यों? क्योंकि अभी देखो यहाँ लिखा है जिसका तुझ पर मेरे स्वामी का कितना कर्जा है, उसने कहा 100 मन तेल। उसने कहा अपना खाता लिख ले, 50 लिख ले। कितना कम किया? 50। जहाँ 100 मन तेल उसे देना है वहाँ कितना देना पड़ा? तो जिसका 50 कम हुआ वो क्या करेगा? जिसने कम किया उसको बोलेगा ना आओ 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 आओ। उसने बुद्धि चालाकी से इस्तेमाल किया आणि त्यांनी बुद्धीचा वापर केला। इसलिए प्रभु क्या कहता है मालूम? आणि मग प्रभु काय म्हणतो 8वें वचन में, आणि 8व्या वचनात स्वामी ने उस अधर्मी भंडारी को सराहा और चतुराई से काम किया, क्योंकि संसार के लोग, इस संसार के लोग अपने समय के लोगों के साथ रीति व्यवहारों में ज्योति के लोगों से भी अधिक चतुर है। क्या लिखा है? मैं फिर से बताती हूँ। यीशु ने उसने बुरा काम किया, ये गलत काम है ना, आणि चुकीचं काम आहे। अपने स्वामी को धोखा दिया ना, आणि स्वतःच्या स्वामीला त्याने धोका दिला, ये गलत काम किया। आणि चुकीचं काम त्याने केलं। लेकिन उस गलत काम के लिए यीशु ने नहीं सराहा। आणि त्या चुकीच्या कामासाठी देवाने त्याची स्तुती नाही केली। उसने क्या किया? उसने अपने रिश्ते जोड़ने के लिए, आणि स्वतःची नाती जोडण्यासाठी उसने क्या व्यवहार किया उसके लिए सराहा। आणि त्यांनी काय व्यवहार केला त्याची त्याने प्रशंसा वो केली कहता आहे। है आणि तो कि इस संसार के लोग, आणि ह्या युगाची लोक, इस संसार के लोग आणि ह्या अपने समय के लोगों के साथ आणि आपल्या वेळेच्या लोकांबरोबर रीति व्यवहार, लेन देन, आणि रीती व्यवहारामध्ये घेण्या देण्यामध्ये उसमें क्या है? ज्योति के लोग, यानी हम ज्योति के लोग, और इससे ज्यादा वो चतुर है। आणि प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे आहे। कैसे? आणि कसं? और ज्योति के लोग एक पॉइंट बताया उसने, क्या बोला? संसार के लोग भेंट वस्तु देते हैं, लेते हैं, लेन देन करते हैं, भूल जाते हैं, आगे बढ़ते हैं। लेकिन हम ज्योति के लोग, हमें वचन मालूम होने के बावजूद भी हम उस बात को पकड़ कर रखते हैं। वो मेरे इधर नहीं आया, मैं नहीं जाऊंगा। मेरे घर में प्रेयर था, तुम आई? तुम आई? तो आलीस नहीं आई ना? नहीं मैं भी तेरे घर नहीं जाऊंगा। आणि मी सुद्धा तुझ्या घरी नाही येणार। मुझे याद है कौन कौन आया था, मैंने लिख के रखा है। संतोष भाऊ आला नाही, मी पण येणार नाही, कोणालाच नाही पाठवणार तुमच्याकडे, तुमचं नावच नाही त्याच्यात, है ना? ज्योति के लोग ऐसे ही करते हैं ना, करते हैं, लोक असेच करतात। सोचते प्रभू मला काय दिलं होतं, मला क्लास दिला होता, और मुझे क्लास दिया था, ठीक है, मी पण क्लास देते, और मैं भी क्लास ही दूंगा, है ना? लेकिन ज्योति के लोग वैसे, संसार के लोग वैसे नहीं करते। आणि जगाचे लोक तशा रीतीने करत नाहीत।
हम ज्योति के लोग, हमें वचन मालूम होकर आणि प्रकाशाची लोक आपण आपल्याला वचन माहिती असतं हम क्या करते हैं, आणि आपण काय करतो, रिश्ते पकड़ने के लिए आणि नातं कुछ पकडण्यासाठी खर्चा करना है, आणि काही खर्च करायचा पैसा खर्चा करना है, पैसा वो नहीं खर्च करना करायचा चाहिए। आणि तो आपण नाही करत। नवे वचन में नवे वचन मैं तुमसे कहता हूँ, यीशु कहता है, यीशु बोलता है मैं तुमसे कहता हूँ, अधर्म के धन से, अधर्म, धर्म को क्या बोला है, अधर्म, यानी जो धन बिगाड़ता है, पृथ्वी का धन है, इस धन से अपने लिए मित्र बना लो। मतलब खर्चा करो और मित्र कमाओ, आणि खर्च करा आणि मित्र कमवा, ताकि जब धन जाता रहेगा आणि जेव्हा धन जाईल तो तुम्हें अनंत निवासों में ले जाएगा। आणि तुम्हाला सार्वकालिक वस्तीत नेईल। मालूम हुआ हम क्या करते हैं, आणि आपण काय करतो, हमारे रिक्शा में बैठे हुए कितने मसीह बैठा है, ए तेरा पैसा तू भर, तेरा पैसा तू भर, ए तेरा पैसा तू भर, अपना अपना पैसा भरो रे, निकालो पैसा। एक जन का 20 रुपया भरने के लिए किसी को तकलीफ होता है, आणि एका जणाचे 20 रुपये भरण्यासाठी त्रासदायक और होतं। कुछ लोग कैसे रहते हैं, आणि काही लोक कसे असतात, अच्छा ये व्यक्ति है, आणि ही व्यक्ती अपना पैसा छुपा के रखेंगे, है ना, ये भरेगा। अरे स्टैंड, रिक्शा स्टैंड उतरने का है, पैसा निकालो, हाथ खीसे में नहीं, इधर भी नहीं, पॉकेट में भी नहीं, आ गया उतर के चले जाते, तुम भरो, पैसे वाली भाई तुम भरो, जल्दी खोलेंगे नहीं, चलो अरे हमको एक सेवा मिली है, चलो आज हर टाइम तो हम लोग नहीं आते, हफ्ते में एक ही बार आते, किसी का पैसा भरना पड़ा तो अच्छा है, लेकिन वो भी नहीं भरते, और कोई लोग कोई भरता है बोलकर उसका फायदा उठाते, कोई लोग पैसा ही नहीं निकालेंगे, जल्दी निकालते हैं, लेकिन इसीलिए ज्योति के लोग पीछे रह गए। आणि म्हणून प्रकाशाचे लोक पैसे के कारण, आणि पैशांमुळे, पैसों के कारण पीछे रह गए, आणि पैशांमुळे पाठीमागे राहिले, अरे खर्चा करना पड़ना है, प्रभु आप देगा, आणि खर्च करावा लागतो, प्रभु अधर्म का धन खर्चा करो लिखा ना, ऐसा ही लिखा ना, खर्चा करो, आणि खर्च करा, ऐसे ही पढ़ा, क्या लिखा, मैं तुमसे कहता हूँ अधर्म के धन से अपने लिए मित्र बना लो, जब वो जाता रहे, जाएगा, पैसा खर्चा होगा, अगर आपका 5 जन बैठे तो 100 रुपया गया, आणि 5 जण बसले तर 100 रुपये गेले, तुम्हें अनंत निवासों में ले जाएगा, 100 रुपया गया, आणि 100 रुपये गेले, लेकिन लेके किधर गया वो पैसा, आणि घेऊन कुठे गेले ते पैसे, तुम्ही ऐकताय का नाही, तो बोलत नाही, तुम्ही आज काय झालं, तुमचा मूड नाही आहे का, मूड नाही, वो उत्तर द्या ना, हे हमेशा इथूनच मला काही लेडीज लोकांची सवय झालेली आहे, जरा जेंट्स लोकांची पण सवय होऊन द्या। क्या लिखा है, जब वो पैसा जाएगा, आणि जेव्हा ते पैसे नाही तो वो तुम्हें अनंत निवासों में ले जाएगा, आणि तेव्हा ते तुम्हाला सार्वकालिक वस्तीत घेऊन जाते। मालूम हुआ, तो थोड़ा सा हमारा पैसा जाएगा, आणि थोडेसे आपले पैसे लेकिन जाते, हमें अनंत जीवन मिलेगा, आणि आपल्याला सार्वकालिक जीवन भेटेल, नुकसान नहीं है। आणि नुकसान नाही। अगर हम किसी का पैसा भरा, आणि जर आपण कोणाचे पैसे भरले, या किसी ने हमारा भरा, या हम किसी का भर रहे, किंवा आपण कोणाचं भरत आहोत, अच्छा है, आणि चांगलं आहे, हमें उसके लिए बदले में अनंत जीवन मिलेगा। आणि आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये सार्वकालिक जीवन भेटेल। इसलिए प्रियो, गिफ्ट दिया करो और गिफ्ट लिया भी करो, आणि म्हणून प्रियनं दान गिफ्ट देत जा आणि गिफ्ट घेत पण जा। प्रभु चाहता है इससे आप मित्र बनाओ, आणि देवाची इच्छा आहे की याच्याद्वारे लोगों को मित्र जीतो, बना आणि लोकांना जिंका, लोगों को जीतो, आणि लोकांना आप जिंका, जितने लोगों को जीतोगे आणि तुम्ही जेवढ्या लोकांना जिंका, वही आपकी संपत्ति है। आणि तीच तुमची संपत्ती आहे। आप कितना पैसा जमा किया है पृथ्वी पर, वो इतनी संपत्ति इम्पोर्टेंट नहीं है जितनी आपने इंसानों को कमाया है। आणि तुम्ही पृथ्वीवरती जेवढे पैसे जमा केलेले आहेत तेवढे महत्वाचे नाहीयेत, परंतु जेवढे तुम्ही लोकांना जमा केलेले आहे ते महत्वाचे जब आप पृथ्वी छोड़कर जाओगे, आणि जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जाल, तब आपके लिए विलाप करने वाले लोग जब खड़े रहेंगे, रोएंगे, आपने किए आपके नहीं किए उदार दिल के बारे में, हाथ जो आपने आगे किया, वो सोच सोच कर जब आप लोग रोएंगे ना, और लोगों की संख्या देखोगे, तब जानेंगे हाँ बाबा ये व्यक्ति सचमुच मित्र बनाया बहुत लोगों को, इसने अधर्म के धन से और लोग। आज भी ऐसे चर्च में अपने लोग एक दूसरे को पहचानते नहीं है, आणि आज सुद्धा मंडळीमध्ये अशी लोक आहेत जी एकमेकांना ओळखत नाही, नाम भी नहीं मालूम, आणि नाव सुद्धा माहित नाही। सच है,
सिर्फ गिने चुने कुछ लोगों को पहचानते हैं। आज 2 जनों को ज्यादा पहचान हो गया, बाबू का और सोनू का पहचान हो गया। क्यों जेकब आया, जेकब के द्वारा आज उनकी पहचान हो गई आणि जेकबच्या द्वारे आज त्यांची ओळख झाली। वो बच्चे को मानना पड़ेगा क्योंकि उस बच्चे ने आज बाबू की पहचान कराई, अंजू की सोनू की पहचान कराई है कि 2-3 दिवसापासून अंजू नाव पडणार होते, सोनू की पहचान कराई। तो आज हमारा परमेश्वर हमसे कहता है मनुष्य बनाओ, पहचानो, एक दूसरे के लिए भेट दो और एक मित्र बना लो। आणि आज आपला देव आपल्याला सांगतो की एकमेकांना भेट देताना मित्र बनवा आणि एकमेकांना ओळखा। और भेट देने से नुकसान है क्या? आणि भेट दिल्याद्वारे नुकसान आहे का? क्या मिलता है? आणि काय मिळतं? क्या बढ़ा हमने? आणि काय वाचलं आपण? अनंत जीवन जरूर मिलता है आणि सार्वकालिक जीवन मिळतं। तो फिर अगर सिर्फ हमने यीशु मसीह पर विश्वास किया आणि फक्त प्रभू लेकिन येशूची उसके साथ आगे हमें कुछ स्टेप भी चलना होता है, कुछ काम भी करना होता है। आणि त्याच्यापुढे आपल्याला काही पाऊल चालायचे असतात आणि काही काम सुद्धा करायचे असतात। तो एक दूसरे को गिफ्ट दो आणि एकमेकांना गिफ्ट मित्र द्या, बनाओ, मित्र बनवा, पहचान करो, ओळख करा। एक दूसरे के घर में जाओगे तो भेंट लेके जाना। आणि एकमेकांच्या घरी जाओ तेव्हा भेट घेऊन जा। हाँ, और आप भी किसी के घर में आते हो, कोई आपको लेकर आया गिफ्ट तो मत नहीं मत काय को ले लेना, आनंद से लेना। थैंक यू, मैं बहुत खुश हूँ आप मेरे लिए भेंट लाए, ऐसा बोलना। नहीं ऐसा याची काही गरज नाही, कशाला आणलं असं बोलू नका। क्या बोलना? थैंक यू मेरे लिए गिफ्ट लाया, आणि धन्यवाद माझ्यासाठी भेट आणल्याबद्दल, ऐसा बोलो। आणि अशा रीतीने तुम्ही बोला। तो नेक्स्ट टाइम वो क्या करेगा आणि पुढच्या वेळेला ते काय और आपको गिफ्ट लाएगा। आणि ते आणखी तुम्हाला लेकिन जब आप बोलते हो ना, आई कशाला आणलं, तुमचं येणंच माझ्यासाठी काफी होतं, तुम्ही आणलं कशाला, काय करेगा, मग तो अगली टाइम सोचता है लेबर वैसा बोला था, जान दो इस बार मैं लेके नहीं जाऊंगा, है तो उसे बेटे से लेकर जाओ। आणि त्याच्यापेक्षा उत्तम आहे की तुम्ही घेऊन जा, गिफ्ट दो भी और गिफ्ट दो भी। आणि गिफ्ट घ्या सुद्धा आणि गिफ्ट द्या सुद्धा। आठवण राहील लक्षात? और याद रहेगा वचन और वचन राहील ना? प्रार्थना करूया। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येते। तारणाऱ्या गोड पवित्र पिता ह्या सगळ्यांना आशीर्वाद दे, लागणारी सगळी गरज पूर्ण कर, करुणेचे कृपेचे पंख मागते। प्रभू आम्ही लाच नाही देत, पण प्रभू भेट नक्की एकमेकांना देतो, वस्तू देतो ज्याच्याने आम्ही समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करतो। जेव्हा तुला भेट आणतो तू किती खुश होतो, तसंच भेट दिल्याने लोक खुश होतात, तर आमची लोक सदैव आमच्यापासून खुश असावा म्हणून एकमेकांना भेट देणं हे गरजेचं आहे। म्हणून तू आज हे वचन शिकवले, त्या सगळ्यांना तसं बनवून घडव, आशीर्वादित कर, लागणारी सगळी गरज पूर्ण कर, करुणेचे कृपेचे पंख मागते, तुझं रक्त लावते, त्यांना खूप खूप आशीर्वाद दे, तुझ्या विपुल दयेमध्ये यांना सुरक्षित ठेव, धन मान समान आणि दीर्घायुष्य निरुक्त ठेव आणि कृपेचे पंख मागते आणि भेट देऊन मोठ्या लोकांच्या मध्ये यांना उभं करू, त्यांना आदर मान समान भेटून दे, करुणेचे कृपेचे पंख मागते। शपथ दिवसाचे सर्व आशीर्वाद मी यांच्यावर विस करते आणि तुझी कृपा दया मागते। धन्यवाद प्रभू येशूच्या नावाने, सगळ्यांना आमचे